हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. होप तुम्ही सगळेजण मजेतच असाल. तर आज 22 ऑगस्ट आहे. आज माझा बर्थडे आहे आणि फ्रायडे आहे. इथे लॉंग वीकेंड आहे, त्यामुळे आम्ही ना एका छान अशा खूप दिवसांपासून ठरवलेल्या ठिकाणी जाणार आहेत. तर आम्ही आत्ता ऑन द वे आहोत. एका सर्व्हिसेसला थांबलो आहे. इथे मुलांनी थोडंफार खाल्लं आणि आम्ही थोडंफार खाल्लं आणि आता आम्ही जाणार आहेत. तर कुठे जाणार आहेत आम्ही, तर ते नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्की आवडेल ती प्लेस. खूप जणांना आवडते तिथे जायला. आमची पण खूप दिवसापासून ठरलं होतं तिथे जायचं. चला तर मग मी आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करते. ॲक्च्युली आम्ही 2 दिवसापूर्वीच इथे जाऊन आलो आहे, पण मी 2 दिवस लेट व्हिडिओ अपलोड करते आहे कारण माझा आवाज खूप बसला होता त्यामुळे. पण आता थोडा बेटर आहे, पण तरी पण नॉर्मल नाही झाला आहे. पण स्टील मला खूप जणांचे रील टाकल्यानंतर मेसेजेस आले, त्यामुळे म्हटलं की चला व्हॉइस ओव्हर करूया आणि टाकूया आजचा लाँग फॉर्म व्हिडिओ. तर प्लीज मी आधीच तुम्हाला सॉरी म्हणते, माझा आवाज काही पूर्णपणे नॉर्मल नाही आहे. तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया. तर आम्ही आलो आहे लंडनजवळ असणाऱ्या वॉर्नर ब्रदर स्टुडिओमध्ये. तर इथेच हॅरी पॉटर मूवीची मॅक्झिमम शूटिंग झाली आहे 10 वर्ष. सगळा सेट इथे आहे त्यांचा, पूर्ण प्रोडक्शन हाऊस आहे त्यांचं. आणि ॲक्च्युली इथे आपल्याला पूर्ण बघता येतं की कशी मूवीची शूटिंग झाली, कसे वेगवेगळे इफेक्ट्स दिलेत आणि सगळं एव्हरीथिंग. तर तुम्हाला नक्की आवडेल. लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलो होतो UK मध्ये, तेव्हाही मला इथे यायचं होतं, पण समहाऊ राहून गेलं. पण यावर्षी ठरवलंच होतं की काही होऊ दे, आपल्याला जायचंच आहे इथे. तर आम्ही तसंच प्लॅन केलं होतं. इथे कमीत कमी 2 ते 3 महिने आधी तुम्हाला तिकीट्स बुक करावे लागतात. ऐन वेळेला तुम्ही अजिबात प्लॅन नाही करू शकत. हे सगळं फुल असतं महिने. तर आम्ही पण 2 महिने आधीच तिकीट बुकिंग केलं होतं आणि आम्हाला पण सकाळचा स्लॉट मिळाला नाही आहे, दुपारचा मिळाला आहे. तर आम्ही आता जस्ट आलो आहे, एंटर केलं आहे आणि इथे डिजिटल गाईड्स पण आम्ही ऑलरेडी बुक केले होते ऑनलाईन, तर ते आम्ही घेतले. तर इथे एंटर केल्याच इतकं भारी वाटत होतं ना. हा मोठा ड्रॅगन आहे इथे, एव्हरीथिंग. म्हणजे आता अर्जुन पण खूप जास्त फॅन आहे हॅरी पॉटरचा, त्यामुळे तो पण जास्त रिलेट करतो आणि मुलांना तर जास्त क्रेज असते हॅरी पॉटरची. आम्हाला ना 3 वाजताचा स्लॉट मिळाला होता ॲक्च्युअल टूरमध्ये एंटर करण्यासाठीचा. पण त्याआधी आम्ही ठरवलं होतं की आम्ही गिफ्ट शॉप एक्सप्लोअर करू, कारण खूप मोठं गिफ्ट शॉप आहे यांचं. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही 1 ते 1.5 तास आधी गिफ्ट शॉपमध्ये एंटर करू शकता आणि ते तुम्ही बघू शकता. आणि लास्ट वीकमध्येच आमचे USचे फ्रेंड्स पण आलेत. तर ते सध्या लंडन फिरत होते 1 वीकपासून आणि ते आता लंडन पूर्ण एक्सप्लोअर करून आज आम्हाला इथे भेटणार होते. समहाऊ त्यांना आमच्या वेळेसचा स्लॉट नाही मिळाला, तिकीट्स फुल झाले होते. त्यांना थोडासा संध्याकाळी 2-2.5 तास लेटवाला स्लॉट मिळाला आहे. पण जेव्हा आमचा पूर्ण टूर संपेल तेव्हा आम्ही वेट करू आणि मग भेटू आम्ही शेवटी. तर आता आम्ही गिफ्ट शॉप एक्सप्लोअर करतोय. खूप वर्षांपासून, जेव्हापासून हॅरी पॉटर आधी बुक्स वाचले, मग मूवीज बघितल्या, तेव्हापासून त्यांचा स्कार्फ आणि त्यांचे डिफरंट टाईप्स ऑफ मर्चंडाईज याची एवढी क्रेज होती ना. आणि आता अर्जुनला पण आहे. आणि प्रत्येकाने एक गोष्ट घ्यायची हे 2 महिने आधीपासूनच ठरवलं होतं. जेव्हापासून तिकीट्स बुक केले होते तेव्हापासून मी आणि अर्जुन एक्सप्लोअर करत होतो की आपण काय घेऊ शकतो. पण तिथं गेल्यानंतर नक्कीच कन्फ्यूज होतं. थोडेसे रेट्स जास्त असतात, पण आम्ही ठरवलं होतं एक गोष्ट सोव्हेनियर म्हणून काहीतरी घ्यायचंच आहे नक्की. मॅग्नेट तर मी घेतेच नक्कीच. पण खूप मजा येत होती. असं वाटत होतं एका वेगळ्याच मॅजिकल वर्ल्डमध्ये आलो आहे आपण. आणि त्यांनी इतकं छान सगळं सेटअप केलं आहे ना. आम्ही ऑलरेडी हॅरी पॉटर स्टुडिओ हा थीम पार्कमध्ये युनिव्हर्सलमध्ये बघितला आहे, पण ते कम्प्लिटली डिफरंट आहे आणि हे कम्प्लिटली डिफरंट आहे. कारण तिथे तो थीम पार्क आहे, तिथे राईड आहे हॅरी पॉटरची, पण इथे ॲक्च्युअल शूटिंग झालेली आहे. हे प्रोडक्शन हाऊस आहे, त्यामुळे खूप छान वाटत होतं. कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स आहे आणि मजा येत होती. तर चला आता आमच्यासोबत तुम्ही पण गिफ्ट शॉप एक्सप्लोअर करा. जे लोक हॅरी पॉटरचे फॅन्स आहेत त्यांना खूप छान वाटत असेल. पूर्णपणे तुमच्या फिलिंग्स समजू शकते, त्या किती मॅजिकल आणि किती एक्साइटिंग असतील. आणि ॲक्च्युअल गिफ्ट शॉप एवढं एक्साइटिंग आणि एवढं भारी आहे, त्यापेक्षा जास्त
खरं सांगते, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इतकं छान आहे ते स्टुडिओ आणि इतक्या गोष्टी आपल्याला बॅकग्राऊंडमधल्या समजतात. कारण आपण मूव्हीज इतक्या वेळा रिपिटिव्हली बघितल्यात आणि त्यानंतर आपल्याला समजतं, ओके, यांनी अशा प्रकारे इफेक्ट तयार केला होता, अशा प्रकारे हे शूटिंग झालं होतं. ते सगळं रिअल टाईममध्ये बघून तर खूप भारी वाटतं. तर आता आमची शॉपिंग झाली आहे, सचिन बिलिंग करतोय आणि मग आता आम्ही ॲक्च्युअल आतमध्ये टूरमध्ये स्टुडिओमध्ये एंटर करू. तर आता इथून एंटर करायचं आहे आतमध्ये टूरसाठी. ऑलरेडी आमचं तिथे तिकीट्स वगैरे चेक करून एंटर केलं होतं आम्ही मेन एंट्रन्सवर. पण परत एकदा इथे चेक करून आम्ही आत जातो. आम्ही 2 डिजिटल गाईड्स घेतलेले आहेत, आम्हाला तेवढेच मिळाले होते. तर आत्ता आम्ही आत जातोय आणि खूप एक्सायटेड आहोत. आतमध्ये गेल्या गेल्याच एवढं छान जे.के. रोलिंगचं एक छान कोट इथे समोर लिहिलेला आहे, खूप मस्त. आणि आता आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदी पूर्ण प्रोडक्शनच्या गोष्टी आणि सगळ्या त्यांच्या कसं त्यांनी डिझाईन केलं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. ही आहे हॅरी पॉटरची रूम, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. आणि इथे वेगवेगळे थोडे स्टार्टिंगला जस्ट इन्फॉर्मेटिव्ह आहे. त्यानंतर आतमध्ये ना एक टूर आहे, म्हणजे गायडेड. काही काही एरिया आहे तो गायडेड आहे, म्हणजे ॲक्च्युअल गाईड असतो तिथे. आणि काही काही गोष्टी मग तुम्हाला कानाला लावून त्या डिजिटल गाईडमध्ये ऐकू शकता तुम्ही. पण ॲक्च्युली ना डिजिटल गाईड नसेल तरीही चालू शकतं, कारण आपण मूव्हीज वगैरे बघितल्यामुळे ना आपल्याला ऑलरेडी सगळी माहिती आहे आणि सगळं रिलेट करतो. इथे आतमध्ये एक शो होता, तिथे त्यांनी शूट करू नाही दिलं, जस्ट इन्फॉर्मेटिव्ह शो होता. आणि हा ग्रेट हॉल आहे, त्याचं हे एंट्रन्स आहे. आणि त्यांनी सांगितलं की ज्यांचा आज बड्डे आहे ते लोक हे दार ओपन करणार. तर लकीली आय वॉज वन ऑफ देम. तर आम्ही दोघंच जण होतो, जनरली खूप जण असतात असं ती म्हटली, पण आज आम्ही दोघंच होतो. तर आम्ही दरवाजा ओपन केला. इतकं भारी वाटत होतं आतमध्ये गेल्यावर, सो सिनिकल, म्हणजे एकदम मॅजिकल आहे हे. मी शब्दात माहीत नाही किती एक्सप्लेन करू शकते, पण ते फील करण्याची गोष्ट आहे. इतकं भारी वाटतं, असं वाटतं ओ माय गॉड इथे शूटिंग झाली आहे ही, आणि हा ॲक्च्युअल सेट आहे. इथे ॲक्च्युअल शूटिंग झालेली आहे पूर्ण. आणि प्रत्येक हॅरी पॉटरच्या मूवीच्या पार्टमध्ये आपण हा हॉल बघितला आहे. धिस हॉल वॉज लाईक अ इंटिग्रल पार्ट ऑफ देअर मूवीज. सो इतकं भारी वाटत होतं ना. डिफरंट स्ट्रक्चर्स, मॉन्युमेंट्स, काय काय गोष्टी त्यांनी इथे तयार केलेल्या आहेत, ज्या ॲक्च्युअल मूवीमध्ये नव्हत्या पण आता टूरसाठी म्हणून तयार केल्यात. आणि हे तर सगळे ॲक्च्युअल कॉस्ट्युम्स ठेवलेत त्यांनी, ज्यांनी ज्यांनी काय काय घातले होते कपडे ते सगळे. भारी वाटतं हे सगळं बघायला. आणि त्यानंतर मग आतमध्ये गेल्यानंतर असे वेगवेगळे सेक्शन्स केलेले आहेत. इथे आता हॅग्रिडची रूम आहे, बॉईज डॉर्मेटरी आहे, अशा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आहेत. सेक्शन्स वाईज इथे सगळीकडे त्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. ही एक परसेप्शन रूम म्हणून त्यांनी बनवली होती. इथे त्यांनी ॲक्च्युली दाखवलं होतं की कसं शूट करतो आणि कसं परसेप्शन क्रिएट करतो, म्हणजे मूवीमध्ये त्यांनी कसा कसा वापर केला आहे. भारी वाटत होतं हे सगळं रिलेट करायला, की अच्छा आपल्याला असं दिसलं होतं आणि हे असं शूट झालं होतं. तर तुम्ही बघू शकता, एकदम भारी वाटत होतं सगळ्या गोष्टी रिअलमध्ये बघताना. तर ही आहे बॉईज डॉर्मेटरी रूम, आणि ही ॲक्च्युअल यूज केलेली डॉर्मेटरी रूम आहे. इथे शूटिंग झालेली आहे आणि त्यांनी सगळीकडे तसं लिहून ठेवलेलं आहे की कुठला हा ॲक्च्युअल यूज केलेला सेट आहे किंवा कुठला हा नंतर क्रिएट केला आहे फक्त टूर पर्पजसाठी. तर हा ॲक्च्युअल यूज केलेला सेट आहे, इथे ॲक्च्युअल शूटिंग झालेली आहे. आता इथे डान्सचा पूर्ण शो आहे, जो गॉबलेट ऑफ फायरमध्ये असतो. तर मी ना काही काही आता व्हॉइस ओव्हर थोडा थोडा मध्ये कमी करेल, तुम्ही जस्ट एन्जॉय करा. इथे ना ग्रीन स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओज आणि फोटोज क्लिक करून देत होते. तिथे व्हिडिओ अलाउड नव्हतं करणं, ते लोक करत होते व्हिडिओ. तर त्यातून तुम्ही चूज करू शकत होता. तर आम्ही पण एक पोस्टर विकत घेतलंय आमच्या फोटोजचं, तर ते मी तुम्हाला दाखवते. आणि मी ऑलरेडी ठरवलंय की मी हे US ला गेल्यावर कुठे मोठी फ्रेम करून लावणार आहे. तर हे असं मोठं छान पोस्टर आम्ही घेतलंय प्रिंट करून.
इथे ना त्यांनी ॲक्च्युअल डेमो दिलाय की कशी शूटिंग केली आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण ग्रीन स्क्रीन आहे आणि त्यांनी कसं शूटिंग केलं होतं ते पूर्ण त्यांनी इथे दाखवलंय आणि ॲक्च्युअल तसंच शूटिंग झालेलं आहे. आणि ही आहे फेमस नाईट बस. हिच्या आतमध्ये नाही जाता येत. ही ॲक्च्युअल नाही आहे नाईट बस. ॲक्च्युअल नाईट बस ही बाहेर आहे, तुम्ही पुढे बघाल. त्यामध्ये पण आतमध्ये नाही जाऊ देत, पण तुम्ही थोड्याशा पार्टमध्ये जाऊन फोटोज काढू शकता. ही जस्ट टूर पर्पजसाठी त्यांनी उभी केली आहे. हे आहे फेमस फॉरबिडन फॉरेस्ट. तर थोडासा आतमध्ये अंधार होता, तर अव्यान थोडासा घाबरत होता आतमध्ये जायला, तर मी त्याला घेऊन जातीये. आणि आतमध्ये आता मी शूट नाही केलं कारण एकदम आतल्या साईडला खूप अंधार असल्यामुळे दिसत नव्हतं नीट. पण आतमध्ये पूर्ण त्यांनी स्पायडर वेब्स आणि ॲक्च्युअल सगळं केलेलं आहे. खूप छान आहे. इथे पण आतमध्ये ॲक्च्युअल रिअल फॉरबिडन फॉरेस्ट क्रिएट केलंय त्यांनी. आणि ही आहे हॉगवर्ड्स ट्रेन विच इज सो फेमस. याबद्दल काही सांगण्याचं कारणच नाही आहे कारण ही ऑलरेडी खूप फेमस आहे. तर ही ॲक्च्युअल ट्रेन आहे, म्हणजे ही त्यांनी यूज केली होती शूटिंगसाठी. म्हणजे जी बाहेरून दाखवायचे ती डिफरंट रिअल ट्रेन होती, पण शूटिंगसाठी म्हणूनची ही ट्रेन त्यांनी यूज केली होती. या ट्रेनमध्ये त्यांनी प्रत्येक बोगीच्या बाहेर असं लिहिलेलं होतं की इथे कुठल्या कुठल्या सिरीजमध्ये शूट झालंय, त्यामुळे फार भारी वाटत होतं. पूर्ण इंटरनल जो सीन असायचा ट्रेनच्या मधला तो इथेच शूट व्हायचा आणि आउटसाईड जे असतं ते रिअल ट्रेन दाखवल्या जायचं. खूप मस्त वाटतं हे बघताना. आणि आता आम्ही आलोय की कॅफेमध्ये. इथे मध्ये टूरच्या इन बिटवीनच एक मोठी कॅफे आहे आणि ही कशासाठी फेमस आहे ते तुम्हाला कळेलच आता. आम्ही पण इथे स्पेशली तेवढ्यासाठीच आलोय. आम्हाला माहीत होतं इन बिटवीन एक कॅफे आहे आणि तिथे मिळते फेमस अशी बटर बिअर. हॅरी पॉटर फॅन्सला सगळ्यांना माहिती आहे. आणि ही आहे ती बटर बिअर. आणि हे जे ग्लासेस आहेत ना, हे ॲज अ सोवेनियर तुम्ही घेऊन जाऊ शकता. तिथे बाजूला त्यांनी स्पेशल हे ग्लासेस वॉश करण्याची तिथे जागा बनवली आहे आणि आम्ही पण घेऊन गेलो. या कॅफेच्या बाहेर आल्यानंतर ना इथे नाईट बस ठेवलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि इथे आहे हॅरीचं घर आणि हा ॲक्च्युअल रोड आहे. हे ॲक्च्युअल हाऊस आहे जिथे शूटिंग झालेली आहे. आणि आपण या हाऊसच्या मध्ये पण जाऊ शकतो. आणि इथे त्यांनी हॉगवर्ड्सचा ब्रिज पण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. तर हे आहे हॅरीचं घर. इथे सगळी शूटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण मूवी अशी डोळ्यासमोरून फिरत होती जेव्हा हे बघत होतो आम्ही. आणि आम्ही वापस आल्यानंतर पण परत सिरीज परत बघायला सुरू केलंय कारण आता अजून छान वाटतंय. सगळं आम्ही रिलेट करू शकतोय की हे कसं शूट झालं होतं. तर हे आहे हॅरीची रूम. तर ही रूम आहे, ही नंतर त्यांनी स्टॅच्यूज वगैरे लावून ही टूरसाठी रेडी केली आहे, पण ही ॲक्च्युअल रूम आहे, याच्यामध्ये शूटिंग व्हायचं हॅरीचं. तर इतकं भारी वाटतंय. आणि हे आहे ते प्लांट्स जे स्क्रीम करतात उचलल्यानंतर. आणि इथे ना त्यांनी ॲक्च्युअली तसं बनवलं होतं की तुम्ही उचलल्यावर ते जोरात स्क्रीम करतात. हा आहे हॉगवर्ड्सचा ब्रिज. याच ब्रिजमधून त्यांनी शूटिंग केलेलं आहे पूर्ण. अगदी छोटा ब्रिज केलाय पण आपल्याला बघताना तो केवढा मोठा दिसायचा. आणि आता आम्ही इथून आतमध्ये इकडच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये आलोय. इथे ना त्यांनी ॲक्च्युली कुठले कॅरेक्टर हे रिअल होते आणि कुठल्या कुठल्या कॅरेक्टर्सला फेसेस बनवले होते किंवा ॲक्च्युअल ते हेडविग म्हणा किंवा असे वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी कशा बनवल्या होत्या रोबोजनी आणि वेगवेगळ्या गोष्टींनी, रोबोटिक गोष्टी वापरून. आणि सगळे हँड्स म्हणा, त्यांचे मेकअप म्हणा, हे सगळं इथे डेमॉन्स्ट्रेट केलेलं होतं. आणि इट्स सो इन्सेन. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता हेडविग आहे आणि तो कसा बनवलाय, त्यानंतर ते प्लांट्सला कसं केलेलं आहे त्याचं पूर्ण इथे त्यांनी डेमो दिलाय. आणि हे ॲक्च्युअल मूवीमध्ये हे सगळं वापरलेलं आहे जे त्यांनी इथे आता बघण्यासाठी ठेवलंय. तुम्ही सगळं बघू शकता हे. आणि त्यानंतर सगळ्यात शॉकिंग म्हणजे हॅग्रीड हा रिअल माणूस नाही आहे. हॅग्रीडला हा त्याचा फेस वेगळा आहे आणि हा खोटा फेस लावलेला आहे. आणि हा डॉबी जो आहे हा पूर्ण डिजिटल डॉबी होता.
म्हणजे रिअलमध्ये तो नव्हताच, मूवीमध्ये डिजिटलीच वापरला होता. हे फक्त इथे दाखवण्यासाठी त्यांनी एक मॉडेल बनवलंय. मूवीमध्ये पूर्ण शूटिंगमध्ये डिजिटल वापरला आहे. आणि आता तुम्हाला पुढे ना हॅग्रिडचा पण फेस दिसेल. ॲक्च्युली एका वेगळ्या माणसावर त्यांनी हॅग्रिडचा तो नवीन फेस लावला होता, हा तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला मूवीमध्ये असं वाटतं की तशाच फेसचा माणूस आहे, पण ते तसं नाही आहे. इनक्रेडिबल आहे हे, म्हणजे मेकअप आणि ते जे जे सगळं काही बनवलंय, ग्रेट, म्हणजे खूपच छान. पुढे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये बघा की कसा मेकअप आणि कसं ते फेसेस त्यांनी किती परफेक्टली लावले होते सगळ्यांवर, ते पण पुढे तुम्हाला दिसेल. आता आपण आलोय या मॅजिकल अशा बँकमध्ये. तर ही खूप फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि हे इतकं रिअल वाटतं, असं वाटतं रिअल मार्बल्स आणि ह्यांनी बनवलंय. आणि हे शँडेलियर वगैरे सगळे रिअल आहेत, पण हे मार्बल्स आहेत ना, हे वॉलपेपर्स आहेत आणि ते इतके रिअल आहेत. आणि इथे ॲक्च्युअल शूटिंग झालेली आहे सगळी. पूर्ण हॅरी पॉटरच्या मूवीमध्ये जिथे जिथे तुम्हाला हा सेक्शन दिसतो, इथे झाली आहे त्याची शूटिंग पूर्ण. हा ॲक्च्युअल सेट आहे. आणि इथे पुढे त्यांनी डेमो पण दिलेला आहे की हा सेट ॲक्च्युअल कसा बनवला. खूपच म्हणजे खूप छान आणि खूप एफर्ट्स आहेत. म्हणजे एका मूवीच्या मागे इथे आम्हाला कळत होतं की किती एफर्ट्स आहेत आणि किती गोष्टी आहेत. बापरे, म्हणजे कमाल आहे. आणि इतकी मायन्यूट डिटेलिंग आहे या सगळ्यांमध्ये. इवन शँडेलियर वगैरे तुम्ही बघाल तर खूपच म्हणजे खूप सुंदर त्यांनी डिझाईन केलेलं आहे. आणि इतकं छान सगळं मेंटेन केलंय. आता इथून तुम्ही पुढे आल्यानंतर या सेक्शनमध्ये ॲक्च्युअल ज्या ज्या गोष्टी यूज केल्यात मूवीमध्ये, ते सगळे म्हणजे आर्टिकल्स आणि सगळ्या गोष्टी इथे ठेवल्यात त्यांनी, की काय काय ॲक्च्युअल मूवीमध्ये यूज केले सगळ्या सिरीजमध्ये. आणि आता हा तो फेमस सीन ज्याच्यामध्ये ड्रॅगन येतो आणि पूर्ण हे बँक तोडतो, तर तुम्ही बघू शकता. आणि हे इथंच शूट झालेलं आहे. आणि ही जी आहे ही समोरची स्क्रीन आहे. आणि आम्ही पण तिथे गेल्यानंतर आम्हाला अजिबात पहिल्यांदा समजलंच नाही की ही स्क्रीन आहे समोर. आणि ज्या प्रकारे ते फुटल्यानंतर सगळ्या गोष्टी, लाकूड कसा तुटेल, खांब कसा तुटेल आणि सगळ्या गोष्टी कशा ब्रेक झाल्यावर होतील, हे ॲक्च्युली त्यांनी सगळं केलेलं आहे. इतके डिटेलिंग आहे माहिती आहे का, खूपच भारी केलेलं आहे सगळं. आणि आता आम्ही आलोय डायगोनल ॲलीमध्ये, फेमस अशा. एकदम छान केलेलं आहे, खूप भारी. इथे शूटिंग केलेलं आहे ॲक्च्युअली. ते पण त्यांनी मध्ये मध्ये असे लावलेलं आहे टी व्ही वगैरे, जिथे त्यांनी पूर्ण डेमो दिलेला आहे की इथे शूटिंग कसं केलं आहे. आणि आता ना हे खूप जास्त शॉकिंग आणि भारी होतं. हे आहे हॉगवर्ड्सचं ॲक्च्युअल कॅसल, म्हणजे त्यांची स्कूल. आणि ही रिअल स्कूल नाही आहे, म्हणजे मूवीमध्ये जी दाखवतात ना ती हीच आहे. हेच असा एक डेमो आहे, हाच त्यांनी मूवीमध्ये वापरला आहे. आपल्याला मूवीमध्ये असं वाटतं की कुठेतरी ते रिअल कॅसल असेल, जी ती स्कूल असेल, तर नाही आहे, ते हेच आहे. आणि त्यांनी थोड्या वेळानंतर एका शोमधून आम्हाला तिथे डेमॉन्स्ट्रेट पण केलं की त्यांनी कसं इथे शूटिंग केलं, वेगवेगळे सीझन्स कसे दाखवले, VFX कसं वापरलं आणि कसे कॅमेराज याच्यामधून नेले आणि कसं याला रिअल दाखवलं, पण अख्ख्या मूवीमध्ये हेच दाखवलं आहे. आणि आता आलोय आम्ही हॅरी पॉटरच्या फेमस अशा वॉन्ड्सच्या शॉपमध्ये. तर इथे तुम्ही वॉन्ड विकतही घेऊ शकता आणि त्याचा पूर्ण त्यांनी ते शॉप दाखवलेलं आहे. आणि आता टूर संपला. कमीत कमी 3 ते 4 तास लागतात की तुम्हाला शांततेने पूर्ण टूर एक्सप्लोअर करण्यासाठी. जास्तही वेळ लागू शकतो, पण इन अँड ॲव्हरेज 4 तास इनफ होतील याच्यासाठी. तर आम्ही 3 वाजता आतमध्ये गेलो होतो आणि 7-7:30 वाजता आम्ही बाहेर आलो. परत तुम्ही गिफ्ट शॉपमध्येच येता. टूर संपल्यानंतर
ऑलमोस्ट डिनरची वेळ झाली होती आणि आम्ही ठरवलं होतं की बाहेर जाऊन डिनर करूया, कारण आम्ही ऑलरेडी वॉर्नर ब्रदर्सच्या कॅफेमध्येच आम्ही लंच केला होता, त्यामुळे परत डिनर तिथे नव्हता करायचा. गुगलवर चेक केलं तर अगदीच 15 मिनिटाच्या अंतरावर सर्वांना भवन होतं, त्यामुळे म्हटलं इथेच जाऊन डिनर करूया. सगळ्यांनाच माहितीच असेल सर्वांना भवन, आणि लंडनच्या आसपासच त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत, त्यामुळे म्हटलं जाऊया. आणि खूप छान जेवण असतं इथे आणि खूप छान होतं पण त्या दिवशी जेवण. आम्ही खूप एन्जॉय केलं. आमचे फ्रेंड्स आहेत त्यांचं पण टूर संपायला अजून 2-3 तास होते, त्यामुळे म्हटलं तिथे वाट बघत बसण्यापेक्षा डिनर करूया बाहेरून, आणि ऑन द वेच आहे तर जाता जाता त्यांना तिथून पिक करूया. काही आजचे फोटोज पण शेअर करते, होप तुम्हाला आवडतील बघायला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी पण मनापासून धन्यवाद. आणि हो, मला परत अजून एकदा थँक्यू म्हणायचं आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी मला खूप जास्त बर्थडे विशेष पाठवले, त्यासाठी मनापासून धन्यवाद. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, काळजी घ्या, बाय.